हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचा विषय थोडा वेगळा असणार आहे, कॅरेक्टर थोडं वेगळं असणार आहे. एकदम सनसनाटी बबलाबू, ज्या गोष्टीने म्हणजे झोप उडाली. आजचा दिवस होता, मला गजालीवर पण काहीतरी इनोव्हेटिव्ह द्यायचं होतं, काहीतरी वेगळं करायचं होतं. पण नंतर सकाळी उठली आणि बघितलं, मोबाईल हातात घेतला तर ॲक्च्युली मला आधी यूट्यूब सजेशनमध्ये आलं होतं आणि मी म्हटलं हे काय आहे, म्हणजे बघायला लागेल. कारण ते एक्सपेक्टेडच नव्हतं. म्हणजे मी जे थंबनेलला बघितलं आणि जे टायटल वाचलं ते बघून मला थोडंसं असं शॉक बसल्यासारखंच झालं. आणि नंतर मग मी थोडं फ्रेशन अप वगैरे झाली आणि मी इन्स्टा ओपन केलं तर मला 2-3 DM आले होते. आणि त्याच्यानंतर मग त्या DMsची संख्या वाढली. अजून मला 4-5 लोकांनी सेम गोष्ट फॉरवर्ड केली, म्हणजे हे बघ काय झालं आहे. आणि मग म्हटलं की आज ह्याच्यावर तर बोलणं बनताय, आज बोलणं आपलं झालंच पाहिजे बिफोर इट गेट्स टू लेट. चला तर मग वाट कसली बघताय, सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. सुधरा मसाले आणि सुधराज किचन. अरे बापरे, विषय तर तसा खूप गहन आहे. पण मला असं वाटतंय की तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. म्हणजे इतके मोठे मिलियन्स सबस्क्रायबरवालं चॅनल, असं पण नाही बाबा 1 मिलियन 2 मिलियन, चक्क जवळजवळ 8 मिलियनला पोचली. आणि हे असं बोलणं शोभतं का ताई तुम्हाला? असं भांडणं आणि कचा म्हणजे तुमचं जे बोलणं होतं अजिबात काम नव्हतं. तुमचा श्वास फुलला होता आणि त्याच्यावरून कळत होतं की तुमची कशी तळपायाची आग मस्तकात गेली आहे आणि तुम्ही किती कंट्रोल करताय स्वतःच्या इमोशन्सला. आय कॅन अंडरस्टँड की तुमचे खूप मिक्स फिलिंग्स होते. म्हणजे तुम्हाला वाईट वाटत होतं, तुम्हाला चिडचिड होत होती, तुम्हाला मी आता हे कसं काय करू, ह्याचं काय करता येईल आणि काहीच होत नाही आहे, आता कसं तरी हे थांबायला हवं, ही सगळी तळमळ होती. आय कॅन अंडरस्टँड इट व्हेरी वेल. बट मी इतकंच सांगेन की तुम्ही जे पूर्ण त्या व्हिडिओमध्ये बोललात ना की अभ्यासपूर्वक थिसिस ॲनालिसिस हे सगळं, ते तुम्ही त्या व्हिडिओसाठी अजिबातच वापरलेला नाही. तो व्हिडिओ करताना तुम्ही तो तावातावाने केलात, काहीही विचार न करता केलात. ठीक आहे, मी हे मान्य करते की तुम्ही खूप पेशन्स ठेवलेत हा मुद्दा मांडण्या अगोदर, किंवा हे तुम्ही बऱ्याच दिवसापासनं, बऱ्याच महिन्यांपासनं, बऱ्याच वर्षांपासनं, कालावधीपासनं एका तुम्ही नोटीस करत आलात. आणि आज जाऊन कुठेतरी तो बांध फुटला. म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीचे एक वेळ असते, म्हणजे बस झालं, नाव इनफ इज इनफ, तसं तुमच्या बाबतीत झालं आणि तुम्ही ते केलं. पण मला इतकंच सांगायचं आहे की हे थोडं अजून विचारपूर्वक झालं असताना, अजून तुमच्या म्हणण्याप्रमाणे अभ्यासपूर्वक झालं असताना, थोडं ॲनलाईज करून झालं असताना, ती पुटअप करण्याची किंवा ती बोलण्याचं तुमचं वेळ आणि टोटली तुम्ही जे काही बोललात, जे प्रेझेंट केलं, ते पूर्णच चुकीचं झालेलं आहे. कारण ते खूपच इम्पल्सिव्ह रिॲक्शन वाटलं तुमचं. पूर्ण शांत डोक्याने विचार करून, प्रॉपरली ॲनलाईज करून आणि थिसिसचा वापर करून ते प्रेझेंट केल्यासारखं अजिबातच वाटलं नाही. मेन म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला मुद्द्यापासून भरकटत होतात. प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणत होतात की मी आता मुद्द्यावर येते आणि मुद्दा सोडूनच बोलत होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट तुम्ही लोकांपर्यंत पोचवायला आला होता, जी गोष्ट तुम्हाला मांडायची होती, ती सोडून तुम्ही स्वतःचंच गुणगान गात होतात. तुम्हाला स्वतःचं सांगायचं होतं का की मी किती केलं आहे, काय केलं आहे, कसं करते, कुठून करते, काय करते, किती अभ्यास केला आहे, काय थेसिस केलं आहे, आणि आता मी PhDची डिग्रीज घेणार आहे की काय करणार आहे, आणि मी किती डोनेशन दिलं आहे आत्तापर्यंत, आणि मी किती कमवते, आणि माझं हे चॅनल कसं आहे आणि ते चॅनल कसं आहे, ह्या चॅनलचा मागचा काय उद्देश आहे, त्या चॅनलचा मागचा काय उद्देश आहे, त्यातनं आलेलं मी कुठे घालवते, यातनं आलेलं मी कुठे घालवते. हा मुद्दाच नव्हता ना. मुद्दा काय होता की कोणीतरी तुम्हाला कॉपी करतंय आणि ते तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं होतं आणि ते तुम्हाला सहन होत नव्हतं. मग तुम्ही त्या व्यक्तीबद्दल बोलायला पाहिजे होतं. त्या व्यक्तीबाबत तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा जे काही तुम्ही कंपेअर करू शकता, की तुम्ही सांगू शकता की हिने मला कॉपी केलं आहे, ह्या गोष्टींच्या बेसिसवर मला हे असं वाटत आहे. इवन तुम्ही जे काही थोडे बहुत ते जे काही सांगितलं की असं तसं, ती दह्यातली मिरची आणि हे तेही पटण्यासारखं नव्हतं. म्हणजे अतिशय उथळ व्हिडिओ होता तो. बिलकुलच अभ्यासपूर्वक आणि सारासार विचार करून केलेला नव्हता. कुठलाही पॉईंट स्ट्रॉंगली पुटअप झालेलाच नाही. मी मागे पण म्हणाली होती की इट्स हाय टाईम, कुठे थांबायचं कळलं पाहिजे. किती वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, बस झालं ना. आता किती नवीन किती आणणार? इतकी वर्ष चालवणं इट्स नॉट अ जोक. हे एक अचीवमेंट बरोबर एक खूप मोठा टास्क आहे आणि तो चालू ठेवत आलात तुम्ही. आणि हे कुठे गणलं आहे माहिती आहे का,
की तुम्ही आता तुमच्या रिपीटेटिव्ह रेसिपी इतक्या रिपीट झाल्यात की आता तुम्ही स्वतः त्या रिपीट करूच शकत नाही आहात आणि आता तुमच्याकडे नवीन दाखवण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे. त्यामुळे आता दुसरं कोणतरी त्या रेसिपी दाखवत आहे आणि त्यांच्याकडे लोक ओढले जात आहेत, ते तुम्हाला कुठेतरी खटकतंय की हे माझं आहे, मी बिल्ड केलेलं आहे आणि त्याच्यावर आता दुसरंच कोणतरी मलाई खात आहे, कारण मला त्याचा काहीच उपयोग होत नाहीये, कारण ते ऑलरेडी मी 4-5 वेळा दाखवून झालंय. रादर मोर दॅन दॅट, एक रेसिपी तुमची लिटरली कितीतरी वेळा परत 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 थोडं इकडचं तिकडे करून तुम्ही स्वतःच दाखवलेलं आहे. तुम्ही स्वतःच कॉन्टेंट इतके वेळेला रियूज केलं आहे की आता काही रामच उरला नाहीये त्याच्यामध्ये, पार चोथा झालेला आहे. आणि ते जर दुसरं कोणतरी काहीतरी दाखवतंय, मे बी त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे असेल किंवा थोडं ते पण काहीतरी फेरफार करत असतील किंवा थोडं इकडचं तिकडचं करून काहीतरी मिक्स करून वेगळं एक काहीतरी रेसिपी क्रिएट करत असेल, तुमचं कॉपी करत असेल, वादच नाही त्याबाबत, पण काहीतरी वेगळं असेल ना त्या व्यक्तीमध्ये. तिचं बोलणं वेगळं असेल, तिचं दिसणं वेगळं असेल, तिचा सेटअप वेगळा असेल, तिची मांडणीची पद्धत वेगळी असेल. त्यामुळे लोक आता तिथे बघायला जात आहेत त्याच रेसिपी ज्या तुमच्या आहेत, पण लोक आता तुम्हालाच त्या रेसिपी दाखवताना पाहून कंटाळलेले आहेत, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग इज इट अ टाइम टू स्टार्ट समथिंग न्यू? बहुतेक ही चाहूल तुम्हाला परमेश्वर देण्याचा प्रयत्न करत असेल, पण तुम्हाला ते समजतच नाहीये, तुम्ही तिथेच अडकून पडले आहात. आता तुम्ही म्हणताय की आता मी परत नवीन काहीतरी करणार आहे, पण यूट्यूबवरच पडून राहणार आहे आणि तुम्हाला तेच रेसिपीज दाखवणार आहे. तुमच्या भाषेत बोलायचं गेलं तर कॉन्टेम्पररी. मी 2 मिनिटं हा शब्द काय आहे ते मी हंसासारखं बोलून मग मला कळलं की ताईंना कॉन्टेम्पररी म्हणायचं आहे. हे प्रफुल्ल, एक कॉन्टेम्पररी क्या होता है? कॉन्टेम्पररी हंसा, कॉन्टेम्पररी. हा, तसं झालं माझं. एकतर ह्याच गोष्टीला वैतागले असतील तुमचे सबस्क्रायबर आणि तेच ऐकायला लागू नये म्हणून मग तुम्हाला सोडून तुमच्यासारख्या, म्हणजे तुमची रेसिपी तर बघायची आहे, तुमचं जे बोलणं आहे ना, आहा जबरदस्त, खूपच मस्त, तोंडाला अगदी पाणी सुटलं, खुसखुशीत लुसलुशीत असं हे तयार होतं आणि अतिशय सुंदर लागते चवीला आणि 2 ते 3 महिने अत्यंत छान टिकते. काय कमाल तरी आली आहे, तुम्ही बघूच शकता. हे सगळं ऐकायला ना लोक कंटाळले असतील, म्हणजे त्यांना हे ऐकायचं नाही आहे, ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं ऐकायचं आहे, पण रेसिपी तुझीच फॉलो करायची म्हणून कदाचित ते तिथे जात असतील. तर तुझे जे फ्लॉज आहेत, तुझे जे काही लोकांना जे इरिटेटिंग वाटतं किंवा आपल्याला काय वेगळं देता येईल, कुठे आपल्याला सुधारणा करता येईल. आता तुम्ही सुधरा मसालेचे सर्व आहात म्हणून काय तुम्हाला सुधारायची गरज नाही असं नाही आहे. तर आपल्याला आपण कुठे कमी पडतोय किंवा आपलं काय लोकांना आवडतंय, कशावर आपण फोकस केला पाहिजे आणि काय नाही आवडत आहे ते त्या गोष्टीला कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे, ह्या गोष्टीकडे तुमच्यासारख्यांनी, एवढ्या मोठ्या क्रिएटरने लक्ष देणं जरुरी आहे. आणि मला नाही वाटत की हे माझ्यासारख्याने तुम्हाला सांगायला पाहिजे, हे तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे होतं. इथे येऊन यूट्यूबवर असं कचाकचा भांडणं किंवा असे ॲलिगेशन्स लावणं हे खूपच शॅलो बिहेवियर आहे असं मला तरी वाटतं. स्टार्टिंगला किंवा अगदी आपलं जेव्हा छोटं चॅनल असतं आणि तेव्हा ह्या गोष्टी होतात तेव्हा मी समजू शकते, आमच्यासारख्यांसाठी समजू शकते, कारण आम्ही स्वतःच धडपडतो आहोत, आम्ही स्वतःच आमचं एक बेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यामध्ये जर असं लोक करायला लागले आणि आम्ही जर असं बोललो तर ती वेगळी गोष्ट आहे. कारण का आम्ही आता डेव्हलप होतोय, आम्ही आता जस्ट आमची सुरुवात आहे. तर सुरुवातीला असं होणं हे थोडंसं रिस्की होऊ शकतं प्रूफ त्याच्यामुळे, कारण का ते म्हणतात ना नंगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या, तर त्याच्यामुळे ते आमच्यासारख्यांना ठीक आहे. पण तुम्ही जे इतके वर्षानुवर्ष यूट्यूबवर आहात, म्हणजे आपण बोलू शकतो की पायनियर ऑफ यूट्यूब, जेव्हा यूट्यूब स्टार्ट होत होतं तेव्हापासूनचे तुम्ही क्रिएटर आहात. तर मला अगेन मी हेच म्हणेन की कुठेतरी आत्मपरीक्षणाची गरज आहे, कुठेतरी आपण थांबायला पाहिजे. आपण आता ह्यातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करायला पाहिजे. एवढी वर्षाचा जो आपला एक्सपिरियन्स आहे, जे आपण थिसिस केलेलं आहे, त्या थिसिसच्या जोरावर आपल्याला दुसरं काहीतरी करता येईल का हे बघायला पाहिजे. आणि दुसरे जे नवोदित क्रिएटर्स आहेत त्यांना थोडासा वाव द्या ना. आता काय हरकत आहे, जी तुमच्याकडे पुंजी आहे इतक्या वर्षाची त्याचा काहीतरी वेगळा उपयोग करा, काहीतरी वेगळं करा, काहीतरी बिझनेस सेटअप करा. आणि बिझनेस सेटअप केला तर
एक नवीन सुरुवात केली तर जुनं जरा सोडा. आणि यूट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होतच राहतो. अगदी तुमचा पहिल्या व्हिडिओला पण आता कुठला व्ह्यू आले तर ते व्हिडिओचे ते व्ह्यूज तुमचे कॅल्क्युलेट होतच राहणार. तर त्याच्यामुळे ते काही तुम्हाला चॅनल बंद करण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. त्याच्यावर जे लोक पाहणारे पाहतीलच. त्यातूनही तुमचा जॉनर पण असा आहे रेसिपी चॅनलचा की जे कधीच म्हणजे ज्याला मरण नाही. आपण म्हणतो ना की फूड आणि शेल्टर आणि क्लोथिंग या गोष्टींना कधीही या बिझनेसला मरण नाही. त्यामुळे आता दिवाळी आली, कोणाला चकल्या बनवायच्या आहेत, कोणाला चिवडा बनवायचा आहे, कोणाला कुठलीही रेसिपी बनवायची आहे तर ते शोधणार की चकली रेसिपी आणि मग तुमचं चॅनल दिसणार. मग तुमचा अगदी 3 वर्षापूर्वीचा 4 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ पण त्यांना काही फायदेशीर वाटला तर लोक तो बघणार. त्याच्यामुळे ते जनरेट होतच राहणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हणालात की आता लोकांचा टाइम स्पॅन कमी होत चाललेला आहे. त्यांचं एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याचा जो वेळ असतो, जो कालावधी असतो तोही कमी होत चाललेला आहे. त्यांना सतत म्हणजे ते स्क्रॉल करायचं, एका सेकंडमध्ये उडवायची आता सवय झाली आहे. आता शॉर्ट्सला लोक जास्त प्रेफरन्स देत आहेत. तर तेच आहे, इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट की इनोव्हेशन इज द की. तुम्ही इम्प्रूव्ह करत राहा, तुम्ही नवीन नवीन इनोव्हेटिव्ह काहीतरी करत राहा, लोक तुम्हाला सपोर्ट करतील. ज्या दिवशी तुमचं इनोव्हेशन संपलं त्या दिवसापासून तुमचा ऱ्हास हा निश्चित आहे. आणि येस, तुम्ही ज्या काळात तुमचं चॅनल स्टार्ट केलं होतं आणि आजचा काळ हा खूप वेगळा आहे. आता कॉम्पिटिशन प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. कितीतरी लाखोने क्रिएटर्स आता यूट्यूबवर येत आहेत. प्रत्येक मला वाटतं की दर 2 घरामागे एक क्रिएटर आता आहे. तर त्यामुळे आता तुम्हाला त्या रेसमध्ये सस्टेन करायचं असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवावे लागतील. तुम्हाला पब्लिकला काय नवीन देता येईल, त्यांना आवडेल असं काय देता येईल ह्याच्याकडे बघावं लागेल. आणि जर ते तुम्हाला देता येत नसेल देन इट्स टाइम टू स्टॉप. मी कन्व्हर्सेशन व्हिडिओ स्टार्ट केले, मी माझ्या मुलांना इन्व्हॉल्व केलं, मी माझ्या नवऱ्याला इन्व्हॉल्व केलं, मी हे 4 वर्षापूर्वी केलं, हिने आता केलं, असं केलं तसं केलं. वॉज दॅट युअर ओन आयडिया? तुम्ही पण ते कोणाचं तरी बघूनच केलं असेल ना. कोणतरी हिंदीमध्ये करत असेल, कोणतरी इंग्लिशमध्ये करत असेल, बंगालीत करत असेल, ते तुम्ही मराठीत केलं. फक्त फरक हाच आहे की भाषा बदलली. जसं तुमची भाषा बदलली तसं त्या व्यक्तीचं कॅरेक्टर वेगळं आहे, त्या व्यक्तीचे नवरा वेगळा आहे, मुलं वेगळे आहेत, ते त्यांचं घरचं वातावरण वेगळं आहे, त्यांचं बघायला लोकांना वेगळं वाटत असेल. सो एक्झॅक्ट कॉपी केलं असं तुम्ही म्हणूच शकत नाही. राहिला प्रश्न ते दही मिरची खिचडी बिचडीचे तुम्ही उदाहरणं दिलीत आणि तुम्ही म्हणता की इंस्टाग्रामला कुठून कंटेंट मिळतं. नो, हे बेसिक रेसिपीज आहेत. या तुमचा जो प्रकार आहे ना रेसिपी चॅनलचा हा खूप कॉमन आहे आणि त्यामुळे ह्या रेसिपीज कॉमन वाटणं साहजिक आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही दह्यातली मिरची दाखवली नसती तर कोणाला ती रेसिपी माहितीच नव्हती आणि कशावरून ती तुमचीच रेसिपी बघून लोकांनी तिकडे इन्स्टावर आणि इकडे तिकडे टाकलंय. तुमचे जे दिग्गज आहेत ज्यांची तुम्ही नावं घेतली त्यांनी पण ती रेसिपी दाखवली. मग आम्ही असं म्हणायचं का की तुम्ही दिग्गजांची कॉपी केली? तुमचे जे गुरु आहेत त्यांची तुम्ही कॉपी केली याचा अर्थ मग तुमच्या ज्युनियर्सने केलं, ह्याला कॉपी नाही म्हणत. आणि ह्या ज्या रेसिपी आहेत पारंपरिक आपण कशाला म्हणतो, ज्या परंपरागत चालत आलेल्या आहेत. मग त्या फक्त काही तुमच्या घरात नाही चालत आलेल्या आहेत, प्रत्येक घराची परंपरा आहे. खिचडी हा पदार्थ इतका बेसिक आहे की सगळ्यांच्या अगदी नॉर्थ पासून साऊथ पर्यंत खिचडी केली जाते. मग तो पारंपरिक पदार्थ आहे ना, त्याचं क्रेडिट तुम्ही कसं काय घेऊ शकता? आणि राहिली गोष्ट, जसं तुमची टीम आहे तसं त्यांची पण टीम आहे. आता उन्हाळ्यामध्ये शीतपेय आणि उन्हाळ्यातले पदार्थ, थंडगार पदार्थ असंच दाखवणार ना, का थंडीत दाखवणार? थंडीमध्ये उष्ण पदार्थ दाखवणार, सूप्स दाखवणार. उन्हाळ्यात सूप नाही दाखवू शकत ना. तर प्रत्येक सीझनच्या आणि रिजनच्या आपल्या आपल्या रेसिपीज असतात आणि त्याच्यावर कोणाचाही कॉपीराईट नाही आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही कुठे प्रूव्हच करू शकत नाही आणि त्यामुळे तुमची ही तळमळ आणि ही तगमग झाली आहे. कारण का जर तुम्ही प्रयत्न तर नक्कीच केले असतील लिगली जायचं किंवा काहीतरी प्रूव्ह करण्याचं किंवा यूट्यूबकडे कंप्लेंट करण्याचं, अप्रोच होण्याचं, पण हे प्रूव्हच होऊ शकलेलं नाही आहे. शेवटी तुमच्याकडे काही सोर्स उरला नाही तेव्हा तुम्ही हा मार्ग निवडलात आणि जो अक्षरशः म्हणजे लिटरली खूपच उथळ होता आणि खूपच बचकानपणा मला वाटला. जे काही स्टेटमेंट्स तुम्ही करत होतात त्याचा कशाला काहीही संदर्भ लागत नव्हता. जे पण तुम्ही दान धर्माचं वगैरे बोललात त्याचा काय संबंध होता? तुम्ही दान करा नका करू कोणी विचारलंय तुम्हाला? आणि नुसतंच असं दान करून एवढं 5 बेडरूमचा एम्पायर होत नाही, एवढं न समजायला पब्लिक मूर्ख नाही. आणि व्हॉट इज द प्रॉब्लेम? मी मेहनत करते, मला रीच मिळाला आहे, माझं जे मेहनतीचं फळ आहे ते मला मिळतंय आणि ते फळ मी खाते. इट इज सो सिम्पल. कशाला एवढं कॉम्प्लिकेट करायचं? कशाला? तुम्हाला कोणी जबरदस्ती केली आहे का? कोणी असं तुम्ही कोणालाही बांधील नाही आहात की तुम्ही काय समाजकार्य करता की नाही करत, की कुठला पैसा कुठे लावता कुठे नाही लावत हे सांगायला.
आणि कोणीही तुम्हाला त्याच्यावरून जज करायला पण नो वन हॅज दॅट राईट. सो दॅट वॉज टोटली आउट ऑफ कॉन्टेक्स्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणालात की ह्याला मीडिया जबाबदार आहे, ह्याला सोशल मीडिया जबाबदार आहे, ते तुम्हाला हे सगळं असं दाखवून, हे ढापलेल्या रेसिपीज आणि हे ढापलेलं कंटेंट आणि ह्या सगळं हे कंटेंट दाखवून ह्या कंटेंटला अल्गोरिदममध्ये फिरवून तुम्हाला अधू बनवतात. आय वॉज लाईक व्हॉट अ जोक. म्हणजे काय बोलताय तुम्ही? तुम्ही स्वतः इतकी वर्ष तेच काम केलं, जेव्हा तुमचं चालत होतं, तुमचं फिरत होतं, तेव्हा छान वाटत होतं. पण आता स्वतःला कुठेतरी त्याचा फटका बसतोय, तर आता तुम्ही म्हणताय की अधू बनवताय हा आणि त्या. परत तुम्हाला सपोर्ट केला आणि नंतर तुम्ही आणि एक नवीन याची घोषणा करताय की आता मी नवीन काहीतरी कॉन्सेप्ट घेऊन येणार आहे, हे ते वगैरे. मग तुमचं कंटेंट लोकांनी पाहणं किंवा तुम्ही लोकांच्या माथी तुमचं कंटेंट मारणं, हे त्यांना अधू बनवणं नाहीये का? तुम्ही कुठलं मोठं पुण्याचं काम करताय किंवा तुम्ही काय वेगळं करताय? तुम्ही काय बोलताय? तुमच्या बोलण्याला काही सेन्सच नाहीये. सुधरा ताई, सुधरा आता. बौखला गई है ये औरत, कुछ समझ में नहीं आ रहा है, जो मुंह में आए बक्के जा रही है. जसं तुम्ही तुमच्या टीमच्या सांगण्याप्रमाणे काम करताना, जसं तुमची टीम तुम्हाला आयडियाज देते, तसं त्यांची टीम पण त्यांना आयडियाज देते. त्यांची पण एक टीम असेल, ते पण त्यांना सांगत असेल, त्यांच्या अकॉर्डिंगली त्यांना पण जावं लागत असेल. तर मला असं वाटतं की हे डिरेक्टली असं बोलण्यापेक्षा तुम्ही आधी आपापसात बोलून घेणं जरुरी होतं. ते जास्त बेटर झालं असतं आणि सॉर्ट झालं असतं. आणि लास्टली मी एकच एक्झाम्पल देऊ इच्छिते की कितीतरी कपड्याचे ब्रँड्स आपण बघतो मार्केटमध्ये. आता रिलायन्स ट्रेंड्स आहे, त्याच्यानंतर झुडिओ आहे, शॉपर्स स्टॉप आहे, पॅन्टलून्स आहे आणि असतील बरेच. ते इवन हे मिशो, मिंत्रा हे सगळे पण आहेत. तसंच इकडे दुबईमध्ये तुम्ही बघाल तर इतकं हायपर मार्केट्सचं इतकं जाळं पसरलेलं आहे. एका बाजूला एक हायपर मार्केट आहे, म्हणजे जर इथे लुलू आहे, लुलूच्या बाजूला नेस्टो आहे, नेस्टोच्या बाजूला सफारी आहे, असं कितीतरी वेगवेगळे कारफोर वगैरे असे कितीतरी हायपर मार्केट्स बाजूबाजूला आहेत. एकाच एरियात 100 मीटरवर एक हायपर मार्केट आहे. मग ते एकमेकांना असं बोलतात का की बाबा तू मला कॉम्पिटिशन आहे, तू इथे नाही करायचा बिझनेस, तू असं नाही करायचं? किंवा जे क्लॉथिंगचे ब्रँड्स आहेत ते बोलतात का की बाबा माझं हे आहे तर मिशोवाला मिंत्राला बोलेल का की तू नको येऊ? ते काही ना काहीतरी वेगळी वेगळी स्ट्रॅटेजी, काही ना काहीतरी नवीन देण्याचं. कोण डिस्काउंट देतं, कोण कोणाची काहीतरी स्पेशालिटी असते जे फक्त तुम्हाला ह्याच ब्रँडचं मिळेल. कोणाची क्वालिटी जास्त छान असते पण पैसे महाग असतात, कोणाची क्वालिटी ओके असते पण डेली वेअरसाठी वगैरे चीपर क्लोथ्स वगैरे अवेलेबल करतात. तर असं प्रत्येकाचा काहीतरी एक वेगळा युनिकनेस त्यांनी ठेवला आहे आणि त्याच्यावरती ते मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतायत ना. इतकंच काय तर आता हे टाटा, बिर्लाज, अंबानीज, अदानी हे सगळे लोक जे आहेत ह्यांचे पण मोरओव्हर सेमच बिझनेस आहेत कारमध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये. पण तरीही ते एकमेकांना काही ना काहीतरी करून असं कॉम्पीट करतायत ना, की असं थोडीच करतायत की तू नको करू, मी आहे तर तू हा बिझनेस नाही करायचा, तू करतोयस तर मी हा बिझनेस नाही करणार, असं नाही आहे. कॉम्पिटिशन आहे. यू हॅव टू सस्टेन विथ युअर युनिकनेस, विथ युअर आयडेंटिटी. आणि जर तुमची आयडेंटिटी स्ट्रॉंग असेल, तुमचं कंटेंट स्ट्रॉंग असेल, नो वन कॅन टच यू. आणि जसं मी नेहमीच म्हणत आले आहे की ओरिजिनल हे ओरिजिनलच असतं. ओरिजिनलची कॉपी खूप क्रिएट होऊ शकते, ती नेहमीच फर्स्ट कॉपी म्हणून ओळखली जाते आणि तिचा रेट पण खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात कमी असतो. तोच डिफरन्स ओरिजिनल कंटेंट क्रिएटर आणि डुप्लिकेट आणि त्याच्या कॉपीजमध्ये असतो. तर इतकं लोड घेण्याची गरज नाही आहे. आपलं काम करत राहा, आपल्या कामावर फोकस करा. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, ज्याच्यामुळे तुमचा फोकस हलू शकतो. आपल्यावरती विश्वास ठेवा, आपलं काम नेटाने करा आणि आपण किती चांगलं देऊ शकतो, आपण आपल्यामध्ये काय सुधारणा करू शकतो, आपण आपल्यामध्ये आपल्या कंटेंटमध्ये कसं इनोव्हेशन आणू शकतो त्याच्याकडे जास्त भर द्या. और बाकी सब आवन जावन है. बाकी ज्या दुसऱ्या ताई आहेत त्यांच्या साईडने किंवा काही मांडायचं असेल तर मला नक्की कळवा कॉमेंटमध्ये. मग मी थोडं त्यांच्यावर पण अभ्यास करेन आणि त्याच्यावर एक पॉडकास्ट प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हालाही त्या दुसऱ्या ताईंबद्दल किंवा ह्या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल काय वाटतं त्याबद्दल जाणून घ्यायला मलाही नक्की आवडेल. तर तुमच्या कॉमेंटची मी वाट बघते आहे. अपेक्षा आहे तुम्ही भरभरून कॉमेंट कराल आणि तुमचं मतप्रदर्शन कराल. तर आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.